नमस्कार. कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आणि शेतकरी कुठल्या संकटात अडकलेला आहे, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेत. नाव सांगा आपलं. नमस्कार, मी ओम मेडके, भंडारवाडी शिवारातील एक शेतकरी आहे. हे सर्व शेतकरी आमच्या गावातील असून अतिशय लाईटीच्या सतत खंडामुळे व लाईटीच्या होणाऱ्या असुविधेमुळे त्रस्त झालेले सर्व शेतकरी आहेत. अल्पोद्भूधारक शेतकरी आहेत, 2-2, 2.5-2.5, 3-3 एकर जमिनीचे शेतकरी आहेत. थोडीसं पाण्याची सोय करून उदरनिर्वाह करणारे शेतकरी आहेत. पण महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे सर्व शेतकऱ्यांचा आर्थिक व मानसिक आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी आम्ही ह्या प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलो होतो. आपलं महावितरण तेर सब डिव्हिजन 33/11 KV येथील डेप्युटी इंजिनियर स्वामी सरांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. पण आज प्रशासकीय सुट्टी असल्यामुळे सरांशी भेट झाली नाही. तरी आम्ही तेथील शिंदेसाहेब म्हणून शाखा अभियंत्यांना निवेदन दिलं आहे. आणि आमची मागणी अशी आहे की जसं आता ही आपण हंगामी पिकं घेणारे शेतकरी आहेत आम्ही, सोयाबीन असेल, हरभरा असेल, तर हरभऱ्याच्या सीझनमध्ये आम्हाला पाण्याची अतोनात गरज पडते. पाणी जसं सीझन चालू होईल तसं महावितरणचे प्रॉब्लेम चालू होतात. नेमकं काय प्रॉब्लेम म्हणजे MSEBीचा काय ढिसाळ कारभार आहे आपल्याकडे? MSEBीचा ढिसाळ कारभार म्हणजे एकतर 8 तास लाईट, 8 तासाच्या शिफ्टमध्ये लाईट असते. ती 8 तासाची शिफ्ट ज्यावेळेस भंडारवाडी आमच्या शिवाराची येते त्यावेळेस बरोबर महावितरणचा काहीतरी घोटाळा झालेला असतो. म्हणजे दिवसपाळी का रात्रपाळी? 3 दिवसपाळी, रात्रपाळी. दिवसपाळीमध्ये तर आमच्या शिवाराची लाईट कसलीही चालत नाही. त्याचा तुम्हाला रीतसर पुरावा देखील आहे आमच्याकडे. पण आणि महावितरणचा कारभार बघा, त्यांच्या मनमानीनं त्यांनी 1 दिवस 2 दिवस आड करून लाईट सोडतात. त्यांनीच ठरवणार की बाबा ह्या गावाला आज सोडायची नाही सोडायची, आणि जर सोडली तर त्याची पण जिम्मेदारी घेत नाहीत की पूर्ण वेळ चालेल किंवा चांगल्या व्होल्टेजनं चालेल, ह्याची सुद्धा जिम्मेदारी. अतिशय कमी दाबानं पुरवठा करतात. आणि प्रशासनाचा माणूस लाईनमॅन म्हणून प्रत्येक गावाला दिलेला असतो. त्या लाईनमॅनचं काम आहे शेतकऱ्यांच्या स्थानिकच्या अडचणी काय असतील ती इथं सब डिव्हिजनला आणून किंवा इथलं उपकार्यकारी अभियंत्याला आणून पुरवणं. तर त्यांचाही कसलाही त्यांच्या कामाच्या बाबतीत त्यांचं कसलंही नियोजन नाही. ते कसलेही आमच्या गावात येत नाहीत किंवा आमच्या गावाच्या अडचणी सोडवत नाहीत. काहीही त्यांचा कसलाच कामाच्या बाबतीत त्यांचं नियोजन नाही. लाईट खंडित आहे म्हणून आपण लाईनमॅनला कल्पना दिल्यानंतर काय करतात ते? लाईट खंडित आहे म्हणून आम्ही कल्पना दिली तर ते फक्त बोलतात की वरून प्रॉब्लेम आहे, वरून अडचण आहे, तुम्ही वरी जाऊन बोला, असं त्यांची उडवाउडीची उत्तरं असतात. निवेदन दिल्यावर काय सांगितलं ऑफिसमध्ये? निवेदन दिल्यावर शाखा अभियंत्यांनी सांगितलं की ह्या विभागाचे जे प्रमुख आहेत उप अभियंता सब डिव्हिजनचे जे कोण डेप्युटी इंजिनियर आहेत ते आज नाही आहेत. त्यामुळं तुमचं निवेदन मी स्वीकार करतो, पण या बाबतीत रीतसर जे काय उत्तर असेल किंवा तुम्हाला या बाबतीत तुम्हाला जी काय प्रतिक्रिया द्यायची ती ते देतील असं त्यांनी सांगितलं. तुमचा प्रॉब्लेम दुरुस्त नाही झाला 4 दिवसात 8 दिवसात, तुमची पुढची दिशा काय? आंदोलन? आमचं आता ठरलेलं आहे. आम्ही आता आज सुट्टीच्या दिवशी आल्यामुळं आमची भेट झाली नाही, तर आम्ही त्यांचा हालचाल रजिस्टर बघणार होतो किंवा आम्ही त्यांच्या पर्सनल नंबरवर कॉल केला. ऑफिशियल नंबर त्यांनी बंद करून ठेवला आहे. तसं तर त्यांनी एखाद्या दिवशी सुट्टी असल्यावर शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी किंवा आता ही महावितरण म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे, त्यांच्यावर त्यांनी नंबर बंद नाही करायला पाहिजे, पण त्यांचा नंबर बंद होता. त्यामुळे आम्ही आता उद्या येऊन एकदा भेटणार आहोत सरला, जे कोण इथले डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांना निवेदन देणार आहोत. आणि त्या निवेदनावर जर त्यांनी काही अंमलबजावणी केली नाही तर आम्ही धाराशिवला जाऊन एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या समोर आंदोलन करणार आहोत, उपोषणाला बसणार आहोत गेटच्या समोर. काय सांगाल मामा लाईटीच्या संदर्भात? लाईटसाठी इतकं त्रस्त आहे आम्ही शेतकरी की आमच्याकडे लाईट चालू झाली की 1 मिनिट लाईट चालत नाही. जनावरला पाण्यात हौद जर भरायचं असेल तर आम्हाला 3-3 तास वाट बघावं लागते हौद भरण्यासाठी. एक हौद भरण्यासाठी लाईट आली 5 मिनिट लाईट चालली की लगेच ट्रिप होती. ही फक्त प्रॉब्लेम त्या भांडरवाडीसाठी आहे. भांडरवाडीच्या पाठीमागं आमचं जेव्हा 1-2 दिवसाआड लाईट चालू आहे, भांडरवाडी बंद केलं की पाठीमाग क्लिअर चालतं आहे, आणि भांडरवाडीचा दिवस चालू केलं की आम्हाला लाईटच भेटत नाही. मग तुम्ही या संदर्भातलं वायरमॅनला बोलले नाहीत? वायरमॅन सगळं चर्चा केली. ते म्हणले वर जम्प कटला आहे, लाईन फॉल्ट झाला, 33 KVचा फॉल्ट आहे, तुमच्या लाईटचा फॉल्ट आहे, मग का आमका अडचणीत आहे ते जाता येत नाही, अनेक अशी उत्तर देतात. आणि लाईट 8 तास लाईट येत नाही नंतर. अशी परिस्थिती आज सध्या परिस्थिती अशी की पिकं वाळून झालीत आमची अक्षरशः. मग करायचं काय? आता जवळजवळ महिना झाला हे सीझन चालू झाल्यापासून, पूर्ण सीझन चालू झाल्यापासून लाईटच नाही. अक्षरशः पिकाची परिस्थिती आहे की बरोबर ह्यांचे घोटाळे चालू होते. अशी परिस्थिती आहे की का पेरलं ही असं आम्हाला वाटायला लागले. म्हणजे अजून दखल घेतली नाही? दखल कुणीच घेईना. दखल कुणीच घेईना. 6 तारखेला नाईट शिफ्टला आमच्याकडे लाईट होती 4 ते संध्याकाळी 11पर्यंत. कंप्लीट अर्धा तास लाईट चालली आणि शेतकरी थंडी वाऱ्याचे तसेच राहणार आहेत, वाट बघतात आता लाईट येईल मग लाईट येईल. इतकी बिकट भयानक परिस्थिती आहे आमची. अधिकाऱ्याला निवेदन दिलंय का तुम्ही? हो आज दिले ना निवेदन.
काय सांगाल मामा? सर आमच्या इकडे एकतर 8 तास देतात, 8 तासामध्ये बी लाईट पूर्ण वेळ देत नाही ती, आणि एकतर कपात आहे. म्हणजे आमच्या इकडे एक दिवस म्हणजे शासन इकडून म्हणते की शेतकऱ्यांसाठी लाईट फुकट आहे. फुकट तर कसली नाहीच, फुकट पण ती 8 तास बी चलत नाही लाईट बरोबर. आता सध्या बघायला तर चला तुम्ही बघायला सध्या पिकं अक्षरशः वाळायली ती आपण पाण्यापासून. ग्राउंड रिपोर्ट करू त्याच्या. हां तर पहा, प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी 24 तास लाईट द्यायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 8 तास देतात, पण 8 तासामधील लाईट 1 तासभर सुद्धा मिळत नाही. ह्या मामांचं म्हणणं आहे की आम्हाला जनावरांसाठी पाण्याचा हौद भरायचा असला, अगर जनावरांसाठी कुटी करायची असेल तर 3-3 तास लागतात ते हौद भरायला. तो हौद किती लिटरचा असतो आता तुम्हीच पहा. आणि ही एकाच गावची परिस्थिती नाही आहे, पूर्ण गावची परिस्थिती आहे. मी धाराशिव जिल्ह्यातीलच राहतो. तर MSCBमध्ये ज्या वेळेस रात्रीची लाईट असते त्यावेळेस अर्धा तासभर लाईट दिली जाते, आणि दिवसाची लाईट तर चालतच नाही. आणि MSCBचा एकदम ढिसाळ कारभार आहे. त्यांना फोन केला का फोन उचलत नाहीत. अक्षरशः एका गावाला तर वायरमॅन कोण आहे हेच माहीत नाही. तरी MSCBने या शेतकऱ्यांची दखल घेऊन यांना तत्काळ लाईट व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.